आरक्षण धोरण डावलून नियुक्ती केल्यास वेतनाची जबाबदारी संस्थेचीच, हायकोर्टाचा मोठा दणका. मुंबई खासगी अनुदानित शाळांमध्ये आरक्षण धोरण डावलून किंवा मंजूर नसलेल्या प्रवर्गात शिक्षकांची नियुक्ती केल्यास त्यांच्या वेतनाची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची नसून संबंधित संस्थेचीच राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. शाळा व्यवस्थापनाला नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने भरती करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती जी.एस. पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने रचना पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेवर 3 एप्रिल 2023 रोजी हा निकाल दिला. काय आहे प्रकरण? जोगेश्वरी येथील बालविकास विद्यामंदिर शाळेत 2014 मध्ये याचिकाकर्त्यांची इंग्रजी शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षण विभागाने या शाळेला विमुक्त जाती भटक्या जमाती VJNTD, विशेष मागास प्रवर्ग SBC आणि खुला ओपन प्रवर्गासाठी जागा मंजूर करून ना हरकत प्रमाणपत्र NOC दिले होते. मात्र शाळा व्यवस्थापनाने आरक्षण धोरण डावलून जाहिरातीत OBC प्रवर्गाचा समावेश केला आणि त्यानुसार ही नियुक्ती केली. जागाच मंजूर नसल्याचे कारण देत शिक्षण निरीक्षकांनी 17 जुलै 2018 रोजी या नियुक्तीला मंजुरी देण्यास नकार दिला, ज्याला शिक्षिकेने हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण: भरती बेकायदेशीर. मंजूर आणि रिक्त पद नसताना केलेली कोणतीही नियुक्ती सुरुवातीपासूनच बेकायदेशीर ठरते, त्यामुळे ती नियमित करता येणार नाही. शिक्षिका निष्पाप, संस्था दोषी. याचिकाकर्त्या शिक्षिकेने 9 वर्षे सेवा केली आहे. त्यांची चूक नसताना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना कायमस्वरूपी सरकारी सेवेपासून मुकावे लागत आहे. सरकार निधी देणार नाही. न्यायालयाने शिक्षण विभागाला सरकारी अनुदान जारी करण्याचे आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला. कोर्टाचा अंतिम आदेश: हायकोर्टाने शाळा व्यवस्थापनाला प्रतिवादी क्र. 3 व 4 कडक आदेश दिला आहे की त्यांनी याचिकाकर्त्या शिक्षिकेच्या वेतनाची संपूर्ण थकबाकी 12 एप्रिल 2023 पूर्वी अदा करावी आणि पुढील मासिक वेतनही नियमानुसार लागू वेतनश्रेणीत स्वतःच्या निधीतून नियमितपणे द्यावे. हा आदेश व्यवस्थापनाविरुद्ध थेट अंमलबजावणीस पात्र राहील. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.